अक्कलकोटला जायचं हे ठरवणारे आपण कोण? हे स्वामी ठरवतात, तेच बोलावून घेतात. आता जर तुझी श्रद्धा खरी असेल तर तू नक्की पोहोचशील अक्कलकोटला. पण माझा आई, जोपर्यंत तुझा ताप उतरत नाही, तुला बरं वाटत नाही, तोपर्यंत आराम कर. तुला बरं वाटलं की मग जा पुढे अक्कलकोटला. आईसारखी काळजी, देवासारखी कृपा, याचंच नाव स्वामी असावं. त्यांनीच धाडलं असेल यांना. कुठे न पाहिले. बाळा, काय झालं? डोळ्यात पाणी का? आजोबा, मला माझ्या आईचं प्रेम कधीच नाही मिळालं, आणि आज तुमच्या या हातांच्या स्पर्शात मला माझ्या आईची माया आणि प्रेम जाणवलं. अगं आई, समज मग आम्हाला माऊलीच म्हणतात. फक्त ते ओळखण्याची नजर असायला हवी. पश्चात्ताप हे पुण्याच्या मार्गावर पडलेलं पहिलं पाऊल, चुका सुधारण्याच्या दिशेने पडलेलं पहिलं पाऊल. अशी पावलं टाकत टाकतच तुला अक्कलकोटला यायचं आहे. ज्याची कर्म वाईट त्याला वेळ लागतो, आणि ज्याची कर्म शुद्ध तो लवकर पोहोचतो. आमच्या राज ज्योतिषी जोशी सारखा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जोशी बुवा, अहो इतक्या थकव्यातही प्रत्येक पावलावर नमस्कार कशासाठी? श्री स्वामी समर्थ. स्वामी, मला माफ करा, पण मला उपचार करू द्यात स्वामी. कानातनं खरंच खूप रक्त वाहत आहे. स्वामी, स्वामी, अहो वेदना होत असतील तुम्हाला, आणि कानातून रक्त येते म्हणजे काहीतरी वाईट लक्षण दिसतंय. स्वामी, यांना उपचार करू देत. तुमचा त्रास आम्हाला पाहवत नाहीये स्वामी. श्री स्वामी समर्थ. स्वामी, मी धन्य झालो. तुमचं बोलावणं आलं, माझ्या जन्माचं सार्थक झालं. काय रे, फक्त डोळ्यांनी ओवाळणार आहेस? आलिंगन देणार नाही? स्वामी, तुमच्या कानातून रक्त येत आहे, आणि कानातून मधमाशीचा आवाज ऐकू येतोय. माशी? स्वामी, ही काय लीला आहे? जिसका जैसा भाग्य उसकी वैसी खिदमत. कुणाला सेवेचं फळ तर कुणाला सेवेची संधी.
शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. हे घे. आजोबा, तुमचं आमच्याशी काहीच नातं नाहीये, तरी पण तुम्ही इतकं का करताय आमच्यासाठी? अगं आजोबा म्हणालीस ना तू, मग आता आजोबा नाती करता एवढं करणार नाही का? आणि कधी कधी आजोबांनाही माऊली व्हावं लागतं. आपल्या लेकरांची काळजी घ्यावी लागते. त्यांना काय हवंय नको ते पाहावं लागतं आणि वेळ प्रसंगी त्यांची सेवाही करावी लागते. माझे बाबा नेहमी म्हणायचे, बाहेरचं जग खूप वाईट आहे. पण मला आत्ता कळतंय, बाहेरचं जग नाही तर लोकांची दृष्टी वाईट आहे. बाळा, गुरुवर विश्वास ठेवून बाहेर पडलात की गुरु बरोबर चांगली माणसं धाडतो, तुमचं रक्षण करतो. आजोबा, स्वामींवरती माझा पूर्ण विश्वास आहे. पण सावध राहा, विश्वासाचीच परीक्षा घेतली जाते. आजोबा, मी तयार आहे. ज्या परीक्षेने माझी श्रद्धा मजबूत होईल ती परीक्षा मी द्यायला तयार आहे. मग स्वामी हे तयार असतील तुझी परीक्षा घ्यायला. स्वामी ऐका ना माझं, आम्हाला उपचार करू द्यात. नाही, स्वामी, आज मी पहिल्यांदा तुमच्या दर्शनाला आलोय आणि तुमच्या कानातून रक्त वाहत आहे. हे सहन होत नाहीये स्वामी मला. मला वाटतं माझ्याच पायगुणामुळे हा तुम्हाला त्रास झालाय. तसं काही वाटून घेऊ नकोस. आम्हाला नाही, निदान यांना तरी तुमच्यावर उपचार करू द्या. हे जोशी बुवा बरोबर बोलतायत. तुमच्या कानातून खूप रक्तस्राव होतोय, यांना तरी उपचार करू देत. येऊ दे कानातून रक्त. आम्ही या माशीला न्याय देतोय. आमचा एक भक्त आहे राजाराम, त्याने आमची मूर्ती त्याच्या घरात स्थापन केली. आमचं वास्तव्य त्या घरात होता आणि आमच्या दर्शनाकरता म्हणून माशी तिथे यायची. मात्र राजाराममुळे त्या माशीचं घर उद्ध्वस्त झालं. ती न्यायाच्या प्रतीक्षेत होती. आता त्याची शिक्षा भोगण्याची वेळ आली आहे, मात्र तो आधी शिक्षा भोगतोय. म्हणून ही वेदना मी आमच्यावर घेतली. स्वामी,
तुम्ही त्यांचं दुःख स्वतःवर घेतलं? प्रत्येकाला न्याय देणं आमचं काम आहे. स्वामी, हा न्याय इतका गहन आहे. आपण आपलं रक्त देऊनही देणं फेडताय. तुम्ही खूप धन्य आहात. पण आता हा तुम्हाला होणारा त्रास थांबवायला हवा. तुमच्या कानात मधमाशी शिरलीये, त्याच क्षणी तिचा उद्धार झालाय. आता तुमच्या या वेदना पाहणं आम्हाला शक्य होत नाहीये. स्वामी, आपण मला शिक्षा केली तरीही चालेल, पण मी तुमच्या कानातली मधमाशी बाहेर काढणारच. हीच माझी सेवा समजा. बाळाप्पा भाऊ, एक चिमटा आणून द्याल का? स्वामी, तुमच्या कानातून रक्त येणं थांबलंय आणि जखमही दिसत नाहीये. तुझ्या हातून सेवा घडवून घ्यायची होती, ती घडली. ज्याच्या हातून जे घडवून घेत असतं ते आम्ही घडवून घेतोच. आणि ज्याला जिथे पोहोचवायचं असतं तिथे पोहोचवतोच. आमच्या मर्जीचा आदर राखाल तर जरी तुमच्या मनाप्रमाणे नाही घडलं, पण जे घडेल ते तुमच्या हितातच घडेल. शिव शंकर शंभो. आजोबा, काय जादू केली तुम्ही अशी? मी लहान असताना सुद्धा मला ताप भरायचा, पण इतक्या लवकर कधीच गेला नाही. ही स्वामींचीच कृपा आहे. तुमच्या रूपाने तेच आलेत मला भेटायला. पण स्वामी अशी कृपा माझ्या बाबांवरती का नाही करत? त्यांना का लवकर बरं करत नाहीये? बाळा, प्रत्येकाचे भोग सारखे नसतात. तुमच्या हातून ज्या चुका घडतात त्याप्रमाणे तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावं लागतं. अनेकदा आपण आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतो. आज स्वामींचं प्रकट दिन. मी दरवर्षी न चुकता स्वामींसमोर बसून अखंड नामस्मरण करतो. पण यंदा यावेळी मला एका व्यवसायासंबंधी बोलणी करण्यासाठी तालुक्याला जावं लागतंय. ती मंडळी हैदराबादहून आली आहेत. हा मुहूर्त जर का फिसकटला तर सगळं काम पुढच्या वर्षीपर्यंत लांबणीवर पडेल, जे मला परवडणार नाही. म्हणून मी गावातल्या गुरुजींशी बोलून एक उपाय काढलाय. तुम्ही दोघांनीही माझ्या वतीने नामस्मरण करायचं, अखंड नामस्मरण करायचं. अर्थात या कामासाठी तुम्हाला उत्तम विदागी मिळेल. माझी जबाबदारी मी दुसऱ्यावर ढकलली. स्वामींचं नाव घेतलं, पण माझं कर्म सोपवलं दुसऱ्याला. स्वामी कृपेने यश मिळत होतं, व्यवसाय वाढत होता. एखादी संधी हातून गेली असती तर काही बिघडलं नसतं. स्वामी काळजी घेतच होती की, पण मी स्वामींवर नाही, माझ्या अहंकारावर विश्वास ठेवला.
मी चुकलो, मी चूक केली. बाबा, भूतकाळ आपण बदलू शकत नाही, पण तुमच्या हातून ज्या चुका झाल्यात ना त्याचं प्रायश्चित्त मी फेडेन. आजोबा, तुम्ही आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. तुमचा आशीर्वाद माझं बळ वाढवेल. आता आम्ही काय सांगतोय ते नीट आहे. कर. ठीक आहे. पारख महत्वाची, लक्षात ठेवा. पारख महत्वाची. डोळे उघडे ठेव, डोळे उघडे ठेव. पारख महत्वाची. आम्हाला आमच्या भक्तांची पारख आहे, म्हणून आमची मर्जी झाली की योग्य भक्त योग्य वेळी अक्कलकोटला पोहोचतोच. स्वामी, माझ्या मनात नेहमी एकच प्रश्न यायचा, स्वामी आम्हाला का बोलवून घेत नाही? मी तुमच्या कृपेसाठी अपात्र आहे की काय असं वाटायचं, आणि तेवढ्यात तुम्ही बोलावून घेतलं. म्हणजे तुमची कृपा कधी थांबलीच नव्हती, फक्त वेळ परिपक्व व्हायची होती. तू इतकी वर्ष आम्हाला न बघता आमची पूजा केलीस, आमची भक्ती केलीस. तुझा उत्कर्ष झाला, तू राज ज्योतिषी झालास, तुझ्याकडे वैभव आलं, पण तू कधी त्याचा अहंकार केला नाहीस. पण काही भक्त इथे चुकतात, चुकलेत. स्वामी, आणि अशा वाट चुकलेल्या लोकांना तुम्हीच योग्य मार्ग दाखवता. स्वामी, अक्कलकोट बद्दल खूप ऐकलं होतं, पण आज प्रत्यक्ष अनुभवलंय. खरंच या भूमीचं तेज शब्दात नाही सांगू शकत. अक्कलकोटचं महत्व फक्त ऐकून किंवा बघून कळत नाही, तर ते अनुभवावं लागतं. आम्ही तुझ्याला प्रसन्न आहोत. तू या अक्कलकोटमध्ये राहून मनात कुठली इच्छा बाळा ती नक्की पूर्ण होईल. स्वामी, आम्हाला असं कधीच सांगत नाही. स्वामी, मी धन्य झालो, माझं आयुष्य धन्य झालं. मी जेवढं मागायचं तेवढं मागितलं, आणि तुम्ही त्या पलीकडेही दिलत. स्वामी, आज्ञा असावी. बाळा, तूही जा. जशी आज्ञा स्वामी. तू या अक्कलकोटमध्ये राहून मनात कुठली इच्छा बाळा ती नक्की पूर्ण होईल. जोशीबुवा, स्वामींनी सांगितलं होतं की अक्कलकोटच्या भूमीत उभं राहून इच्छा व्यक्त केली की ती पूर्ण होते. मग एकदा करून बघूया की.
स्वामींवर माझा पूर्ण विश्वास आहे. स्वामींकडे जे मागितलं ते पूर्ण होणार. पण आता मागण्यासारखं काहीच उरलं नाही. स्वामींचं दर्शन झालं आणि सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. स्वामींच्या कृपेने आयुष्य आता सगळं प्रवाहासारखं वाहत राहील. इच्छा न बोलताही पूर्ण होतात. पण आता माझी एकही इच्छा राहिली नाही. बाकी स्वामींची मर्जी आहे. पण स्वामींनी सांगितलं होतं ना की एकदा अनुभव घ्या म्हणून. मग तपासून बघायला काय हरकत आहे? आपण जे अनुभव इच्छितो तेच त्यांना दाखवायचं असेल तर